एकीकडे आपण ठेवलेले सो कॉल्ड हाऊस हेल्प आपले घरकामवाले आपलं ऐकत नाहीत आणि दुसरीकडे जिथे आपण कामाला जातोय तिथेच आपल्याला गुलामाची वागणूक दिली जाते. मग खरं फ्रीडम कोणाकडे, त्या नोकराकडे की यांच्याकडे? नमस्कार मित्रहो, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोइक विचारमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या भारताने किती प्रगती केली. काही काळापूर्वी आपल्यातली कित्येक मिडल क्लास मध्ये वाढलेली मुलं आज पुण्या मुंबईत मोठमोठ्या पगारी उचलत अगदी उच्चभ्रू आयुष्य जगणं अफोर्ड करू शकत आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे ना. जे यांच्या आई वडिलांना कधी स्वप्नातही नाही जमलं ते यांनी यांच्या शिक्षणाच्या आणि कलेच्या जोरावर करून दाखवलं आणि दाखवत आहेत. फिरायला कार, राहायला फ्लॅट आणि घर कामासाठी नोकर, अशा कित्येक सुखसोयींनी आपलं आयुष्य भरभरून गेलंय. आता यांच्या सोबतच आधीच उच्चभ्रू असलेल्या लोकांचीही प्रगती झालीच, त्यांच्याकडेही अजून पैसा आला आणि यांच्यापेक्षा जास्त प्रॉपर्ट्या, गाड्या, नोकर चाकर आलेच. दुरून स्वच्छ, सुंदर आणि संपन्न दिसणारी ही मंडळी जवळूनही एवढेच सुखी असतील का हो? काय कमी आहे यांच्याकडे? सगळंच तर आहे. जिथे यांच्या आई वडिलांना 4 पैसे कमवण्यासाठी उन्हात तान्हात काम करावं लागायचं, तिथे यांच्याकडे एसी मध्ये बसून करायची नोकरी आहे. नोकरीच्या ठिकाणी जायला यायला कार आणि घरी घर कामासाठी बाई. सगळंच तर आहे. मग आहेत का हे समाधानी? याचं उत्तर नाही हे आहे मित्रहो. ही मंडळी समाधानी नाहीयेत. 2000 वर्षापूर्वीही सामान्य जनतेत सुखाची व्याख्या ही संपन्नता हीच होती आणि आजही तीच आहे. लोकांकडे संपन्नता आली की ते सुखी होतील असं त्या काळातही मानायचे आणि आजही तीच मान्यता आहे. आणि हाच खूप मोठा गैरसमज आहे मित्रहो. घरकामाची बाई आणि तिने आपल्या मनाप्रमाणे काम न करणे ह्या विषयाने ह्या गृहिणी इतक्या त्रस्त झाल्यात की त्यावर मराठीमध्ये 1-2 चित्रपट पण काढावी लागलीत आणि ती छान चाललीही. म्हणजे बघा आपले लोक कोणत्या कारणावरून त्रस्त झाली आहेत. बरं, तिकडे ऑफिसमध्ये जावं म्हणजे तिथेही सुख नाही. एवढं ऐश्वर्य पदरी आलंय म्हणजे त्या बॉसने किंवा त्या कंपनीने म्हणेल ती कामे करावी लागतील आणि म्हणेल तशी घाणेरडी वागणूक सहन करावी लागेल. काय झालंय आपल्याला? कोणत्या कचाट्यात अडकलोय आपण? एकीकडे आपण ठेवलेले सो कॉल्ड हाऊस हेल्प आपले घरकामवाले आपलं ऐकत नाहीत आणि दुसरीकडे जिथे आपण कामाला जातोय तिथेच आपल्याला गुलामाची वागणूक दिली जाते. मग खरं फ्रीडम कोणाकडे, त्या नोकराकडे की यांच्याकडे? बरं ते सोडा. त्या बॉसच्या किंवा त्या कंपनीच्या टेकन फॉर ग्रँटेड वागणुकीला परेशान होतात की नाही की लगेच हे घरकामवाले आपलं काही ऐकतच नाहीत, चोऱ्या करतात. आता सगळेच घरकामवाले चोऱ्या करत नाहीत, पण काही ठिकाणी असं घडतं ना, मग आपण त्यांचं काही करूही शकत नाही कारण त्यांचं युनियन असतं वगैरे. मग अशा या गंभीर संकटातून या लोकांनी बाहेर निघायचं तरी कसं? याविषयीचं भाष्य एपिक्टेटसनी 2000 वर्षापूर्वीच केलंय मित्रहो. त्यांच्या मते जर तुम्हाला आयुष्यात खरंच प्रगती करायची असेल तर तुम्हाला अशा विचारांचा त्याग केला पाहिजे, जसं की जर मी माझ्या कामाकडे दुर्लक्ष केलं म्हणजेच माझ्या जॉबकडे, तर मला खायला काहीच मिळणार नाही, मी उपाशी मरेल. आणि जर मी माझ्या नोकराला शिक्षा दिली नाही तर तो आळशी बनेल. सर्व संपन्नतेत जगताना त्रासलेलं मन घेऊन जगण्यापेक्षा त्रास आणि भीती न बाळगता उपाशी पोटी मेलेलं बरं. आणि तुम्ही सदा दुःखी असण्यापेक्षा तुमचा नोकर आळशी असलेलं बरं. तेव्हा क्षुल्लक गोष्टीपासून सुरुवात करा. थोडंसं ऑइल सांडलं असेल, थोडीशी वाईन चोरीला गेली असेल आणि असं झालंच तर स्वतःला सांगा की हीच किंमत आहे जी मी भरतोय समतोलता आणि मनाच्या शांतीसाठी. आणि कोणतीच गोष्ट फुकट नसते. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या नोकराला हाक द्याल तेव्हा लक्षात असू द्या की तो लगेच तुमच्या हाकेला ओ देणार नाही किंवा तो तुमचं ऐकेल आणि तुम्ही सांगितलं त्यापेक्षा अगदीच वेगळं काहीतरी करेल. पण तो इतकाही महत्वाचा नाही की तुमची मानसिक शांतता ही त्याच्या चांगल्या किंवा वाईट वागण्यावर निर्भर असावी. तर मित्रहो, खरंच आपल्या मानसिक स्थैर्यापेक्षा मोठं ऐश्वर्य कोणतंच नाहीये. का आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचे गुलाम बनून जगतोय?
लोकांना प्रूव्ह करण्यासाठी की स्वतःलाच प्रूव्ह करण्यासाठी? ह्या गोष्टी करत असताना हळूहळू आपण आपल्यातली एक मूल्यवान गोष्ट गमावतोय आणि ती म्हणजे आपलं स्वातंत्र्य. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठीच आपण हे सगळं करतोय, तर आपल्या आयुष्याला आपलं म्हणता येईल का? याचा विचार करा मित्रहो. धन्यवाद.